जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी मार्ग ज्यावेळी जाते सोहळा, तर प्रशासनाचा कारभार यावेळी कसा झाला थोडासा? एकंदरीत साताऱ्यामध्ये आम्हाला प्रशासनाकडून तसा काही त्रास दिला नाही. महसूल विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, काही ठिकाणी अनोमलीज आहेत. परंतु साताऱ्यामध्ये सर्वात दुरावस्था जर कुठे झाली असेल तर ती ट्रॅफिक पायी झाली. पोलीस यंत्रणेमध्ये अंतर्गत कम्युनिकेशन कमी असल्यामुळे असेल किंवा दिलेल्या सूचनांचा परिपूर्णपणे अभ्यास न केल्यामुळे असेल. बाकी राहिलं इतर प्रशासनिक व्यवस्था, ज्याला आपण म्हणता येईल, आता जसे ढोले साहेब आहेत आपले, सचिनजी ढोले, अशा अधिकाऱ्यांना याचा अनुभव असतो, वारीचा अनुभव असतो, वारकरी काय असतात. आपण ट्रॅफिकचे काही मोड चेंज केले होते, त्यासाठी पोलिसांशी पहिले पण आपण बातचीत केली होती, संपर्क ठेवला होता. परंतु मला असं वाटतं की पुणे, म्हणजे ते पुणे शहर असेल, पुणे ग्रामीण असेल, त्यानंतर सातारा ग्रामीण असेल, यामध्ये पोलीस यंत्रणेवर थोडा ताण पडला आणि कदाचित तो कोप होऊ शकला नाही. किंवा कुठेतरी ब्रीफिंगमध्ये वारी काय असते, वारीमध्ये वाहतूक व्यवस्था कशी असते, कुठले वाहनं पुढे जायला पाहिजे, कुठले बायपासनी जायला पाहिजे, या बाबतीत थोडा पोलीस यंत्रणेच्या अभ्यासाचा अभाव हा वारीवर परिणामकारक ठरला. राहिलं सोलापूर जिल्हा, तर सोलापूर जिल्ह्याला 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे. मग ती पोलीस यंत्रणा असो, यावर्षी पंढरपुरातली स्वच्छता असो, दर्शनबारी असो, विठ्ठलाच्या दर्शनाच्या बाबतीत असो, किंवा नवीन चालू असलेल्या नॅशनल हायवेच्या कामांमुळे येणाऱ्या व्यत्ययांवर सुद्धा कोपअप करण्यात सोलापूर प्रशासन अगदी तंतोतंत उतरलेलं आहे. थोडीशी अव्यवस्था ही म्हणजे पुणे ग्रामीण ते सातारा ग्रामीण यामध्ये अनुभवायला मिळाली. परंतु यावर एक उपाय असा निघू शकतो की पुढल्या वर्षी आम्ही शासनाला विनंती करतो की दरवेळेस हे जे बॉर्डर चेंज, जिल्हा चेंज, म्हणजे PCMC मधून आम्ही पुणे शहरात येतो, पुणे शहरातून आम्ही पुणे ग्रामीणमध्ये प्रवेश करतो, पुणे ग्रामीणमधून आम्ही सातारा ग्रामीणमध्ये येतो, सातारा ग्रामीणमधून आम्ही परत सोलापूरमध्ये प्रवेश करतो. तर ह्या बॉर्डर चेंजमध्ये जी काही पोलीस यंत्रणेमध्ये बदल होतो, यामध्ये कम्युनिकेशन गॅप होते, ट्रॅफिक पुढे सरकत नाही, जेवणाच्या व्यवस्था होत नाही. आणि वारीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं त्यांचे तंबू, वारकऱ्यांचे तंबू, वारकऱ्यांचे जेवणाचे ट्रक, वाहनं पोहोचले म्हणजे सोहळा सुरळीत होतो. मात्र फक्त पायी वारी आणि रथच पुढे गेला म्हणजे वारी नसते, तो एक अंग आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेवण आणि निवास व्यवस्था, आणि ती टेम्पररी असल्यामुळे त्या सगळ्यांचा भार वाहन व्यवस्थेवर पडतो. आणि पोलिसांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती वाहन व्यवस्थेची. वारकरी आणि स्वयंशिस्त हे समानार्थी शब्द आहे, परंतु जेव्हा याच्यात मोकळा समाज चालायला लागतो तिथे हा प्रश्न उद्भवतो. वाढणारे लोक, मोकळे चालणारे वारकरी, त्या मोकळ्या चालणाऱ्या समुदायासोबत चालणारा वाहनांचा तो भंडा, यामुळे कुठेतरी यावर अभ्यास व्हावा. आणि पुढल्या वर्षी सरकारने आम्हाला एक डेडिकेटेड पोलीस आणि रेव्हेन्यू टीम फक्त आणि फक्त 3ही जिल्ह्यांसाठी, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या, सम्मिलित होणाऱ्या वारकऱ्यांच्या 3ही जिल्ह्यांच्या परिस्थितीसाठी एक डेडिकेटेड टीम असावी. त्यामध्ये पोलीस यंत्रणेचे ट्रॅफिक तथा प्रशासन, महसूल विभागाचा एक उच्च अधिकारी, त्याच्यासोबत एक 5-6 सहकारी, अशी एक 20 ते 25 लोकांची डेडिकेटेड वारीची टीम द्यावी, ज्याकरवी हा जो कम्युनिकेशन गॅप राहतो, जिल्हा बदलीचा असेल, शहर बदलीचा असेल, ट्रॅफिक कंजेशनचा असेल, ट्रॅफिक कम्युनिकेशनचा असेल, हा त्या टीमला परिपूर्णपणे ऑथोरायझेशन देऊन त्यांनी ते ड्राईव्ह करावं. त्या योगे सोहळ्याच्या की पर्सनवर, डेलिगेटेड व्यक्तींवर त्याचं प्रेशर येणार नाही. प्रत्यक्ष 3ही जिल्ह्यात मिळून जेव्हा एक यंत्रणा बनवली जाते, डेडिकेटेड टीम ज्याला आपण म्हणतो, तेव्हा त्या 3ही जिल्ह्यांची सगळी वायरलेस यंत्रणा असेल, एकमेकांचं कम्युनिकेशन असेल, ती जबाबदारी त्या डेडिकेटेड टीमवर राहील. त्यांना काय सजेशन द्यायचे त्याचे मीटिंग सुद्धा आपण वेळोवेळी घेत राहू, त्यांना काय इनपुट द्यायचे ते पण देत राहू. पण एक डेडिकेटेड टीम असल्याचा फायदा हा आहे की हे जे यावर्षीचे थोडेसे गडबडी झाल्यात, गोळ झालेत, बॉर्डर चेंज, पोलीस बदलतात, पोलीस यंत्रणा बदलते, ही त्या डेडिकेटेड टीमला पहिलेच आयडिया असल्यामुळे आणि हक्क दिल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकतील. आपलं इंटरव्हेन्शन कमी होऊन आपली फक्त केटी, ज्याला आपण म्हणतो नॉलेज ट्रान्सफर, तेवढाच एक भाग राहील. बाकी सगळं. आणि अजूनही सांगतो, म्हणजे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार पण आहेत ज्यांचा 30 वर्षांचा वारीचा अनुभव आहे. मला तरी असं वाटतं की वारीमध्ये त्याच गोष्टी आहेत. फक्त एक 10% गोष्टी आपल्या दरवर्षी ऍड होतात. जसं यावर्षी समाज जास्त होता ते आम्ही मान्य करतो, परंतु समाज जास्त जरी असला, आपण हा दोष मिरवू शकत नाही. समाज तिप्पट होता, पेरण्या झाल्या होत्या, त्यामुळे वारकरी जास्तीत जास्त प्रमाणात संमिलित झाले. हा रड
जरी असेल, मोकळा समाज जास्त असला तरी आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की एक वेळेस वारी द्विपदरी रस्त्यावरून चालायची. यावर्षी थोडे बहुत व्यत्यय का असेना, परंतु 8 पदरी रस्ता होता आपल्याकडे. काही बायपास सुद्धा होते. अडचणी जरी होत्या तरी प्रोव्हिजन्स पण होती, रस्ते वाढलेले होते. नॅशनल हायवेचे काही कामं जरी पेंडिंग असले तरी पुष्कळशा ठिकाणी मुबलक रस्ता होता उपलब्ध. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता. आणि एक विश्वस्त म्हणून किंवा पालखी सोहळा प्रमुख म्हणून माझी सगळ्या जिल्ह्यांच्या प्रशासनाला एक विनंती आहे की वारी झाल्यानंतर, म्हणजे ही आमची पण जबाबदारी आहे की वारी झाल्यानंतर वारीवर झालेल्या घटनांवर एक प्री आणि पोस्ट अनालिसिस असे दोन्ही प्रकार असावे. यावर एक बैठक व्हावी आणि दर 3 महिन्यानंतर वारीसाठी स्पेसिफिक आषाढी वारीसाठी, कारण की हा जगातला सर्वात मोठा पायी चालणारा सोहळा आहे. दुर्दैव आहे की तो त्या प्रमाणात हायलाईट होऊ शकला नाही. आपण आपले कर्तव्य निभवतो, आपण आपला संप्रदाय पाळतो आणि आपण आपला धर्मही पाळतो. परंतु दर 3 महिन्यात एक बैठक वारीच्या संदर्भातली फॉलोअपसाठी का होईना, परंतु विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, ज्याला 3ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित असावे. कारण की वारी झाल्यानंतर सुद्धा वारीच्या संदर्भातले अनेक उत्तम कामं तसेच्या तसेच पेंडिंग राहतात. आणि हे चालत आलेलं आहे की वारी जवळ आली की प्रशासनाला जाग येते आणि मग ते हडबडीमध्ये आपण सगळं करायला जातो आणि वेळेवर कुठेतरी त्याची फसगत होते. आता पुष्कळशे भूमी अधिग्रहणाचे कार्य पेंडिंग आहे. त्यासाठी सुद्धा एक तोडगा आहे की विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दर 3 महिन्यानंतर एक फॉलोअप नोट्स असावी. नवे आम्ही आता NHAIला आणि माननीय नितीनजींना सुद्धा विनंती केली आहे की NHAIचे सुद्धा जे कामं पेंडिंग असतील, मग ते पुणे, सातारा, सोलापूर 3ही जिल्ह्यांचे असतील, त्यासाठी सुद्धा त्या प्रोजेक्ट डेव्हलपर सोबत आमची दर महिन्यात, शक्य नसेल तर दर 2 महिन्यानंतर एक मीटिंग आयोजित करावी, ज्यानुसार आम्हाला सुद्धा फॉलोअप घ्यायला कामी पडेल. काही कामं जर समजा अडकलेली असतील, त्यासाठी काही कागदपत्रांचा पाठपुरावा करायचा असेल तर तो आम्हाला सुद्धा पहिले माहीत होईल. म्हणजे ऐन वेळेवर 11th आवरवर आपण त्या रिक्वेस्ट करतो आहे आणि त्यामुळे सरकार किंवा NHAI सुद्धा अडचणीत येत आहे, असं व्हायला नको. म्हणून त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. ते सातत्य आम्ही टिकून ठेवायला तयार आहोत. आम्हाला प्रशासनाकडून त्या सातत्याची अपेक्षा आहे. दर 3 महिन्यांमध्ये वारी, देवस्थान, त्याच्या संदर्भातल्या बैठकींसाठी विभागीय आयुक्तांसोबतची बैठक आणि दर 2 महिन्यानंतर, दर महिन्याला किंवा दर 2 महिन्यानंतर एक नॅशनल हायवे अथॉरिटीवाल्यांच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांसोबत एक छोटी तरी बैठक व्हावी, म्हणजे ज्यानुसार आम्हाला फॉलोअप घेता येईल.